इयत्ता चौथीचा 16 जुलैचा अभ्यास आपण बघूया. याच्यामध्ये मराठी विषयाचं काय दिलं आहे, खालील शब्दावरून वाक्य बनवा. म्हणजे यांच्यावरून एक एक वाक्य, दोन दोन वाक्य लिहा. पहिला शब्द आहे साबण. मग साबण शब्दावरून दोन वाक्य तयार करायचे. की मी एक सांगतो बघा, आमच्या घरी हिरव्या रंगाचा साबण वापरतात. बरोबर. मी साबण घ्यायला दुकानात जातो. अशा पद्धतीचे वाक्य लिहायचे. शिक्षक, खिडकी, दरवाजा आणि अंगण या 5 शब्दांवरून चांगले चांगले असे वाक्य तयार करायचे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघूया गणित हा विषय. गणितामध्ये काल आपण 15 जुलैचा अभ्यास केल्याचे 4 अंकी संख्यांची काय केली, बेरीज केली. तसंच आज काय करू आपण, यामध्ये ह्या 4 अंकी संख्या अक्षरात लिहा. अक्षरात लिहा असं बघायचं. अक्षरात संख्या लिहायच्या आहेत. या मी इथं संख्या लिहून देतो बघा. पहिली संख्या आहे 2449. दुसरी संख्या आहे 9847. तिसरी संख्या आहे 4557. चौथी संख्या आहे 9999 आणि पाचवी संख्या आहे 7145. अशा पद्धतीने ह्या संख्या अक्षरात लिहायच्या. प्लस काही आडवे बेरजेचे उदाहरण देतो मी बघा. 1455 अधिक 3918. दुसरं 4627 अधिक 5922. हे आडव्या बेरजा करायच्या. त्यानंतर इंग्रजीचा अभ्यास आपण या ठिकाणी बघूया. इंग्रजीमध्ये बघा, इथं एक शब्द घेतो मी धिस, इथं एक शब्द घेतो दॅट. बरोबर. धिस आणि दॅट. त्यानंतर एक रेषा अशी मारून घ्यायची. इथं लिहायचं इज. पुढचं बघा, कॅट, बॅट, मॅट, रॅट, पेन, पेन्सिल. त्यानंतर बुक, बॉक्स, फॉक्स, कॅमल, पॅड आणि मोबाईल. असे शब्द लिहिले. याच्यावरून काय करायचे, वाक्य तयार करायचे. कसं, धिस इज कॅट, धिस इज बॅट, धिस इज मॅट असं. आणि या दॅटपासून पण तसे बनवायचे. दॅट इज कॅट, दॅट इज पेन, दॅट इज पेन्सिल. असे नंबरप्रमाणे बरोबर हे शब्द घ्यायचे आणि ते वाक्य बनवायचे. हा झाला कधीचा 16 जुलैचा चौथीचा अभ्यास. बघून घ्या.